तर दुसरीकडे शत्रूचं आक्रमण येतच होतं. अफजल खान वाईला आला. विजापूरहून येताना खानाने वाटेतल्या गावात लुटालूट केली आणि कित्येक निष्पाप लोकांना ठार मारले, मंदिरं उद्ध्वस्त केली. खानाने केलेल्या अत्याचाराच्या वार्ता शिवाजी महाराजांना समजत होते. त्यावेळी ते प्रतापगडावर होते. संकटाचे काळे ढग गडगडाट करीत होते. खानाने तुळजापूरच्या भवानीची मूर्ती फोडली, माणकेश्वराचे शिवालय फोडले. नुसता थैमान मांडला होता खानाने. खानाचा अत्याचार शिवाजी महाराजांना सहन होईना. त्याने ठरवलं अफजल खानाशी झुंजायचं. असा प्रणच केला राजांनी. शिवरायाला संगे मारू सराव भाग्याला गणग बाजूला बसविला. हनुमंत रामाला जेथे मानल शिवरायाला संगे मारू सराव भाग्याला गणग बाजूला बसविला. ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले. ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले. तू जोगवा वाढ माई सौराज्य गान गाई. 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 जोडीला हे पासल कर माझे राज्य इंदल कर. हडसा भाळी पेशवा गोळे जाधव बंदी शेर. बळी महाबळी हे ऐसे दाभाडे कोठाळ कर. मोहिते अन फरजंदांची गाजती ही तलवार. जोगवा वाढ माई सौराज्य गान गाई. तू जोगवा वाढ माई सौराज्य गान गाई. जोगवा वाढ माई सौराज्य गान गाई. आओ शिवाजी आओ, मेरे पास आओ, गले मिलो, आओ. अफजल खानाच्या वधानंतर स्वराज्य वाढत होते.